मुकाली लहान मुला मुली जमुनच मुकाली खेळ भातुकलीचा खेळताना नकली खेळ भातुका समुद्र मंथन केले असता विष्णूने कूर्मावतारात येऊन कूर्मावतार तिच्याशी लग्न करण्यासाठी इच्छा नरसिंह अवतारात प्रकट होता आईचा शिरद 3 वर देण्याचा वचन देतो असे जमदग्नीवर अन्याय करतात त्यामुळे राम लक्ष्मणसाठी सेतूची रचना करतात सैन्य वानर सैन्य लंकाकडे जातात खाली वाकडे शून्य दगडाचा उंदर कुणी अजून अपेक्षित आहे झाला पाहिजे कार्यक्रम एकदम झकास झाला पाहिजे मला सांग तुला काय काय येते मला काय येत नाही बर्मन म्हणू का तुमचा आणि त्याच्यामध्ये जर अजून रंग भरा मग त्याच्यामध्ये रंग भरण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल नाही बीडला जाऊ मग आपण चालेल आमच्या मागे आलं बाईचं करा
सांगा सांगा तिकडे वा जरा, सांग सांगा. इकडे. सांग गोष्ट सांग. चला वा इकडे बरं का बाई? हा, सांगा एक असती म्हातारी हा बरं का हा काय झालं भाऊ अरे भीमा म्हणजे काळा गोटा तुझ्यासारखा. नमस्कार. रसिकांच्या उपस्थितीनं गजबजलेल्या आणि कलावंतांच्या अदाकारीनं झगमगलेल्या या मराठी चित्रपट सृष्टीला औरंगाबाद नगरीनं अनेक नामवंत लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार दिलेले आहेत. तसा औरंगाबाद नगरीतील प्रत्येक नागरिक हा स्वतः चोखंदळ रसिक आहेच. आणि अशा रसिकांच्या उपस्थितीत या वर्षीचा मराठी चित्रपटांचा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना, कलाकारांना, तंत्रज्ञांना पुरस्कृत करण्यासाठी महाराष्ट्र शासन हा पुरस्कार सोहळा दरवर्षी आयोजित करतो. यंदाचा हा 45वा पुरस्कार सोहळा आहे. सोहळ्यात आहोत. मराठवाड्याच्या ऐतिहासिक राजधानीमध्ये हा सोहळ्याला महाराष्ट्रातून, देशातून अनेक नामवंत कलावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी इतक्या वर्षानंतर साथ घातली आणि सर्व प्रेक्षकांनी, माझ्या चाहत्यांनी मला भरभरून प्रतिसाद दिला, खूप मनापासून दाद दिली, तेव्हा त्यांचे मनापासून आभार मानते. आणि इतक्या वर्षांनंतर अभिनयाच्या माझ्या प्रेमाकडे पुन्हा वळताना मला 4 आधारस्तंभ होते. माझे आई वडील, माझा नवरा किशोर, माझी अत्यंत जवळची मैत्रीण आणि आमची निर्मिती समन्वय मेघा, आणि अर्थात माझा दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, माझे सर्व सहकलाकार सदाशिवजी, सचिन, तुषार आणि सर्व सहकलाकार, माझं संपूर्ण युनिट, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. इट वॉजंट पॉसिबल विदाउट देम. आणि आज हे पारितोषिक प्रत्यक्ष स्वीकारताना I think it's a very emotional moment for me. मी शब्दात नाही सांगू शकत. धन्यवाद.